नमस्कार, मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। महाशिवरात्रीला आंबट गोड चवीचं कवठ हे आवर्जून खाल्लं जातं। महाशिवरात्रीला आंबट गोड चवीचं कवठ का खातात आणि कवठ खाण्याचे काय फायदे आहेत ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा। माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते। या दिवशी आपल्यापैकी बरेच जण म्हणजे जवळपास सर्वजण उपवास करतात, सोबतच भगवान शंकराची आराधना करतात। शिवलिंगाला बेलाची पानंही अर्पण केली जातात, सोबतच जलाभिषेक सुद्धा केला जातो। महाशिवरात्री म्हटलं की कवठ हे आलंच। महादेवाला कवठ हे खूप आवडतं, त्यामुळे महाशिवरात्रीला याचाच नैवेद्य दाखवला जातो। भक्तांनाही कवठ प्रसाद म्हणून वाटप केलं जातं। कवठाशिवाय महाशिवरात्री पूर्ण होतच नाही असं आपल्याकडे म्हणतात। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त भगवान शंकराची आराधना करून देवाची मनोभावे पूजा करतात। महाशिवरात्रीपासून थंडी संपते आणि उन्हाळ्याची सुरुवात होते। महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाला विशेष महत्त्व आहे। सध्या बाजारात सहजासहजी न मिळणारे हे कवठ महाशिवरात्रीला मात्र आवर्जून कवठ वसंत ऋतूत मिळणारे फळ। महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचा प्रसाद करून तो वाटप केला जातो। महाशिवरात्रीला कवठाच्या बीमध्ये अमृत उतरतं अशी यामागे श्रद्धा आहे, त्यामुळे प्रत्येक घरात प्रसाद म्हणून कवठ हे खाल्लं जातं। तर कवठ खाण्याचे फायदे काय आहेत, तर अनेकदा उन्हामुळे भूक न लागणे किंवा भूक कमी होणे अशा समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते। या समस्येवर उत्तम उपाय म्हणजे कवठ। कवठाचे फळ पचनासाठी उत्तम आणि आरोग्यवर्धक असल्याने उन्हाळ्यात कवठ खाण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो। त्याचबरोबर कवठामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। कवठ हे पिकलेलेच खावे, कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी होऊ शकते। तर अशा प्रकारे या कवठाचे फायदे आहेत। तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।